करण्यात आली आहे। लोककल्याणकारी योजनांसाठी निधी खर्च करूनही आजही देशात राज्याची अर्थव्यवस्था सर्व आर्थिक निकषांवर पात्र ठरणारी असून 2029-30 दरम्यान महाराष्ट्र देशातली पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। विधिमंडळ अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते। राज्याच्या विकासासाठी कर्ज उभारावंच लागतं, मात्र कर्ज उभारणी देखील रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या निकषात केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मदत देऊन देखील वित्तीय तूट 3% आत राखण्यात यश आलं आहे। केंद्र सरकारनं घालून दिलेल्या निकषांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूकही महाराष्ट्रानं केली आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट 3% आतच आपण ठेवलेलं आहे आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता ते फिस्कल डेफिसिट 3% आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे। सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं, त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही। विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येत असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे। थेट परदेशी गुंतवणुकीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात 1,20,000 सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत। येत्या 2 वर्षात एवढ्याच नोकऱ्या देण्यात येतील याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं। राज्य सरकारनं कुठलीच योजना बंद केलेली नाही आणि या योजना पुढेही सुरूच राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली। विकासाचा अजेंडा मांडून महायुती सरकार सकारात्मकतेनं काम करत आहे। राजकीय मतभेद बाजूला सारून सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि 2035चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवायचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या, कोविडचा काळ आला, अनेक अडचणी आल्या, अनेक स्थगिती आल्या, पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या, कारण आता आपण ठरवलंय महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे। आणि म्हणून आपण बघा आमचा प्रयत्न सकारात्मकतेनं पुढे जाण्याचा आहे। 2035चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र हा घडवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणूनच याचं औचित्य साधून सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घोषित केलेला आहे। या कर्जमाफीचा फायदा कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांनाच व्हावा, बँकांना होऊ नये यासाठी स्थापन केलेली समिती काम करत आहे असं त्यांनी सांगितलं। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं। त्यात थेट मदत म्हणून 15,007 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात वर्ग झाल्याचं ते म्हणाले। कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस पुन्हा माघारी जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली असून 2,300 किलो प्रति हेक्टर कापूस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली। अनुशेष निर्देशांक समितीनं दिलेल्या आकडेवारीनुसार 13,83,000 हेक्टर विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचन अनुशेष होता, त्यापैकी 13,34,000 हेक्टरचा अनुशेष संपलेला आहे। केवळ 49,000 एकर अनुशेष केवळ अकोला, बुलढाणा आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये बाकी आहे। 2027 पर्यंत जे प्रकल्प पूर्ण होतील त्यातून हा अनुशेष दूर होईल आणि अधिकची सिंचन क्षमता निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। साधारणपणे आता हे जे काही पॉइंट म्हणजे 49,000 हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचन क्षमता निर्माण करू। वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे 10,26,000 एकर जमीन ओलिताखाली येणार असून यासाठीची मान्यता प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे। हा प्रकल्प विदर्भाची भाग्यरेषा ठरेल। कोकणातून गोदावरीच्या खोऱ्यात 55 टीएमसी पाणी आणण्याच्या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल मार्चमध्ये पूर्ण होईल। कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुराचं पाणी उजनी धरणापर्यंत आणण्याचा प्रकल्प
जागतिक बँकेच्या सहाय्यानं साकारला जात आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातला दुष्काळ हा भूतकाळ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार असून या अंतर्गत नागपूर ते गोंदिया 162 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठीचं भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे नागपूर ते सिंधुदुर्ग शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाचं सोलापूरपासून नवं संरेखन तयार केलं आहे. याचं काम 2026 मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न असून 18 तासाचा प्रवास 8 तासांवर येणार आहे आणि याची 32 जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे असं ते म्हणाले. नवी मुंबई हैदराबाद महामार्गानं 4.5 तासात लातूर ते मुंबई अंतर गाठता येणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अमरावतीत आशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था एअर इंडियाच्या माध्यमातून सुरू होत आहे. 1710 एकर जमिनीवर नवीन नागपूर विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 8व्या स्थानावर आहे. 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळे दोष सिद्धतेचं प्रमाण 96% पोहोचलं आहे. महिला पुढे येऊन गुन्हे नोंदवत आहेत असं ते म्हणाले. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 20,000 मुलं घरी परतली असून हरवलेली मुलं आणि महिलांना परत आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे असं ते म्हणाले. गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावत गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. की कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारांना सोडायचं नाही हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हे सगळं करत असताना अनेक वेळा पोलिसांकडूनही चुका होतात. होत नाही असं नाही, इतकी मोठी सिस्टीम आहे, 2 लाख पोलीस आहे, पण त्यांनाही पाठीशी आम्ही घालत नाही. त्यांच्यावरही योग्य कारवाई करणं हा आमचा प्रयत्न असतो. आणि म्हणून या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, पोलीस मॉडर्नायझेशन मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे. त्यातनंही सर्व्हिलन्सच्या सिस्टीम्स आहेत, मोठं सीसीटीव्हीचं नेटवर्क आपण सुरू केलेलं आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आपण सीसीटीव्ही वापरतो आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपण वापरतो आहोत. त्यामुळे स्ट्रीट क्राईम तर आपण खूप मोठ्या प्रमाणात आजकाल डिटेक्ट करू शकतो. निवडणुका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं केलं जाईल अशा चर्चा होतात. मात्र मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.